माथाडी कामगार युनियनचा प्रश्न घेऊन माथाडी कामगार आणि मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि माथाडी मराठी कामगाराचे अध्यक्ष महेश जाधव हे अमित ठाकरे यांना भेटायला गेले होते आणि त्यावेळेस आपल्याला गंभीर मारहाण झाल्याचा आरोप महेश जाधव यांनी केला आहे। महेश जाधव जेव्हा राज ठाकरे यांच्या घरी अमित ठाकरे यांना भेटायला गेले होते त्यांच्याबरोबर या ठिकाणचे हे जे माथाडी कामगार आहेत ते स्वतः या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यावेळेस महेश जाधव आणि माथाडी कामगार यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांनी मारलं अशा प्रकारचा त्यांनी आरोप केला आहे आणि तुम्ही पाहता की त्यांच्या हातावरती तशा प्रकारच्या जखमा झालेल्या आहेत। त्यांना विटाने त्याचबरोबर इतर काही सामानाने आहे ते मारलेलं आहे। आपल्याबरोबर हे कामगार आपण त्यांच्याशी बोलूया नेमका काय प्रकार झाला होता। सर तुम्ही गेले होते नेमके काय प्रकार झाला होता? सर आम्ही आता गेले 2 महिने झालं जे आमचा युनियनचा संघर्ष आहे कामगारांचा तो करत आहोत आणि त्या संदर्भात आज राजसाहेबांनी अमित साहेबांनी मीटिंग ठेवली होती। त्यामुळे आम्हाला महेश साहेबांनी सांगितलं होतं की आज अशी मीटिंग आहे, सर्व मुकादमांना कामगारांना राजगडावरती बोलवलं होतं आणि त्या संदर्भात आम्ही गेल्यानंतर जे काही ठेकेदार वगैरे ते कालच येऊन गेले होते। त्यांनी सांगितलं की जे काही तुम्हाला म्हणजे करायचं आहे, तुमचं जे काय मागण्या आहेत ते आम्ही पूर्ण करू। महेश जाधवांना फक्त बाजूला घ्या, आम्ही ज्या काही तुमच्या मागण्या आहेत ते पूर्ण करू। पण आम्ही पहिल्यापासून जे काही 2 महिने झाले 3 महिने झाले त्यांच्यासोबत चाललो आहोत, ते महेश जाधवांसोबतच चाललो आहोत। त्यांचा हात पकडला आम्ही सोडणार नाही। मग त्यांच्यासोबत जात असताना त्यांना ते मान्य नाही झालं। त्यानंतर आम्हाला खाली पाठवल्यानंतर मग ते वरती काय झालं ते आम्हाला काय माहिती नाही। पण महेश जाधव साहेब जेव्हा खाली आले तेव्हा त्यांना मारहाण झाली होती आणि त्याच्यानंतर आमच्या समोर देखील मारहाण करण्यात आली आणि कामगारांना देखील मारण्यात आलं। याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही। आम्ही तो आमचा जीव वाचवण्याच्या मागे पळत होतो। हे सगळं राज ठाकरे यांच्या घरी झालं? हो, राजगडावर ऑफिसवरती। तुमच्या इथं हाताला लागलेला आहे, मग कशाने मारहाण केली तुम्हाला? साहेब ते काय गावलती मारत होते, विटा मारत होते काय म्हणजे हाताला गावलते बांबू बिंबू। मग आता एवढ्या लांब आम्ही गेलो, मराठी माणसाच्या घरी गेलो, मराठी न्याय मागायला मराठी माणसासाठी, तर ही मराठी माणसालाच मारायला लागलं। मग कसं व्हायचं साहेब? मुंबईमध्ये कसं मराठी माणूस जगायचं? कसं जगणार सांगा ना? कोण मारहाण कोण करत होतं? हे मनसेचे लोक, कार्यकर्ते, अधिकारी। सर तुम्ही तिथे होता, नेमकं काय झालं आपल्याला सांगा तो? सर असं झालं की महेश जाधव आमचे युनियन लीडर आहेत, प्रथमतः प्रणित कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपराज्य अध्यक्ष। तर ह्यांच्या माध्यमातून आम्ही माथाडी वर्ग आमच्यावर सतत अन्याय होतो आहे। सतत अन्याय असा होतो आहे का स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया कंपनी ही गव्हर्नमेंटची कंपनी आहे, तिथं आम्ही काम करत आहे। आमच्या वडिलापासून आम्ही तिथं माथाडी हे काम करत आहे। तिथं गेले 35 वर्ष काम व्यवस्थित चाललं आणि अलीकडे 5 वर्ष करार 2019ला एक करार झाला कामगारांचा। त्या करारामध्ये 2 वर्ष ताराचंद लॉजिस्टिक ह्याने आम्हाला सेल जे पेमेंट आम्हाला देत होतं पहिले पूर्वीप्रमाणे ते रेट आम्हाला देत होता। मध्यंतरी त्यांनी मागची युनियनची संगमत करून बोर्ड यांनी एक मायजॅक यंत्रणा आहे म्हणजे ऑटोमेशन मायजॅक आणलं त्यांनी कंपनीमध्ये टेस्टिंगसाठी। पहिल्यांदा लोकांना काय सांगितलं, मुकादमाला लोकांना सांगितलं टेस्टिंगसाठी आम्ही आणतोय। तुम्ही जे तिकडे गेला होता तिकडे काय प्रश्न घेऊन काय झालं? हॅलो, मग तोच प्रकार तुम्हाला सांगण्याचा माझा पूर्ण हेतू आहे की त्या चळवळीसाठी आमचे 2 महिने गेले। बोर्डात आमची बैठक लावत होती, लेबर बोर्डात, आयरन बोर्डामध्ये। त्या बोर्डाची आमची तारीख आहे 12 तारीख 12/1/2024 ही आमची बोर्डाने मीटिंग लावलेली। आमची संघटना आणि विरोधकाची एक संघटना आणि टेंडरवाला आणि सेलवाला ही बोर्डात मीटिंग लावलेली। माझ्याक एक ऑटोमेशन आहे त्या संदर्भात लावलेली। त्या संदर्भात विनय अग्रवाल महेश भाई काय मॅनेज होत नाही म्हणून ते डायरेक्ट आता काय करायचं त्यांना प्रश्न पडला। कोर्टातून पण ऑटोमेशन लावलं तर कामगारांच्या हाताला काम भेटणार नाही, मुळात त्यांनी काम तर भेटणार नाही। मग त्यांनी काय केलं की रात्रीच्या 12 तारखेच्या मीटिंगला महेशभाईंना फोन केला की तुम्ही त्या मीटिंग अटेंड करायची नाही। मला हा प्रश्न पडला, नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना जर मराठी कामगाराची आहे मग कुणी पण काम करून द्या ना। तिथं प्रभाग वाटले जातात। आज कळालं आम्हाला तिथे भाईंडला जिथे आमच्या समोर प्रभागाचा विषय आला, हा लय गलिच्छ विषय आला। अरे प्रभाग असून दे ना, कुणाचे पण वाटून दे ना, पण जो काम करतोय ना, अरे तो घरा नेता आहे ना। नेता कोण आहे? तो नेता आहे ना।
म्हणून प्रभाग ह्यांनी वाटलं म्हणून मग एवढे दिवस तो काय का नाही आला? ज्यावेळी ह्यांनी काम जेव्हा 2-3 कुठली पण XYZ त्यांची काय प्रभाग वाट नाही बाबा, मला आज पहिल्यांदा कळालं आहे प्रभाग हे वाटावाटी असते, त्यात त्यांनी लक्ष नाही घालायचं. आणि ताराचंद लॉजिस्टिक आम्हाला जो पैसे कंपनी देते त्याचे ॲग्रीमेंट झाले 5 वर्षाचं, त्याच्यामध्ये कधी गव्हर्नमेंटच्या मध्ये बदल होत नाही. आणि 2-3 वर्ष झालं त्यांनी बदल केला आणि ऑटोमेशन लावलं. त्याचं हँडलिंग आहे 84 रुपये, आमचं हँडलिंग आहे 500 रुपये, आणि त्यांनी माता खापायला चालू केला. माझं त्यांना महेश जाधव यांना त्यांनी आरोप केला अमित ठाकरे यांनी मारलं म्हणून. समोर तिथं समोर अशी घटना घडली. त्यांच्या राजगडामध्ये जर आजूबाजूला जर CCTV जर चेक केली, CCTV जर खरंच प्रामाणिकपणे जर CCTV तिथली चेक केली तर तिथं निदर्शनात येणार कुणी मारलं कुणी नाही. फक्त एवढं कळालं, पक्षपातामध्ये जर एखादा माणूस चांगला काम करत असेल त्याची तिथं अडवणूक होते. टेंडरवाल्याचं तिथं जायचं काम काय आहे? साहेबापाशी जायचं काय काम आहे? कुठं जायला पाहिजे होता? कोर्टात जायला पाहिजे होतं, रिस्टर मांडलं पाहिजे होतं. अरे त्याच्या टेंडरमध्ये नाही. मनसेचे नेते तुम्हाला न्याय देत नाहीत वर्षी? ते न्याय कशी देणार न्याय? आता जो काम करतो त्याला तो पुढं पाठवणं झालाय आणि तो काय नाही देणार. अशा पद्धतीने मराठी लोकांमध्येच वाद होणं काय वाटतं तुम्हाला? हे कसं बरोबर नाही. आम्ही मराठी माणसं, मराठी कामगार सेना, राज ठाकरे साहेबांचे मनसेच्या ह्याच्यामध्ये आम्ही गेलो, विचार करून गेलो बाबा आपल्याला न्याय मिळेल तर राजसाहेब अमित साहेबांच्या ह्याच्यामध्ये मिळेल असे आम्हाला अपेक्षाने गेलो. आणि त्या ठिकाणी आज असा प्रकार घडला की असा कधी नाही भविष्यात असे घडणार ना, असे घटना घडली. आमच्या समोर महेशबाईला मारलं आणि आमच्यावर बी हात उचलला. ही एक कार्यकर्त्याने मारलं, गरीब मराठी कामगारांना, माथाडी कामगारांना हात उचलला. आणि ही असं आम्हाला कधीही घडलेलं नाही, अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे. नक्कीच आपण पाहतो की हे जे कार्यकर्ते होते, माथाडी कामगार आहेत, ते त्या ठिकाणी राज ठाकरेंच्या राजगडावरती उपस्थित होते आणि अमित ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी केला आहे. विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.